जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत कार्यालय प्रवेश। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तानाजी पाटील यांचा जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष दालनात प्रवेश कार्यक्रम खासदार धनंजय महाडिक, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या मार्फत जी काही प्रलंबित कामे आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचं सांगितलं। ते म्हणाले, काल परवा या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि अध्यक्ष म्हणून खोत वहिनी आणि उपाध्यक्ष म्हणून माझी त्या ठिकाणी निवड झाली। आज या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आज कार्यालयीन प्रवेश होतोय। या कार्यालयीन प्रवेशाला प्रमुख उपस्थिती आमचे राज्याचे खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब, आमच्या मार्गदर्शक नेत्या आदरणीय शौमिका महाडिक वहिनी, त्याचसोबत या जिल्हा परिषदचे अध्यक्ष खोत वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी कार्यालयीन प्रवेश होतोय। आज खरं तर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी राज्याचे नेतृत्व करणारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आमचे नेते आदरणीय महादेवरावजी महाडिक साहेब, राज्यसभा खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब, त्यासोबत आमचे दक्षिणचे लाडके आमदार आदरणीय अमल महाडिक साहेब, तसेच शौमिका महाडिक वहिनी आणि महायुतीचे सगळे नेते, या सर्व नेत्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीमध्ये आमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती 100% यशस्वीपणे आम्ही या ठिकाणी पार पाडणार। कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी नेत्यांना कमीपणा वाटेल किंवा नेत्यांना त्या ठिकाणी गालबोट लागेल अशा पद्धतीचं वर्तणूक आमच्याकडून कोणतंही होणार नाही। केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या विकासात्मक योजना आहेत त्या 100% या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवून ही कोल्हापूर जिल्हा परिषद एक आदर्श जिल्हा परिषद करण्याचा प्रयत्न अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून आमचा राहणार, हे या ठिकाणी सांगतो। 4 वर्ष प्रशासकीय कार्यकाल होता आणि त्या प्रशासकीय कार्यकालामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग नव्हता, त्यामुळं बरीच कामं प्रलंबित आहेत या ठिकाणी। ज्या भौतिक आणि मूलभूत सुविधा लागतात, म्हणजे आरोग्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, शैक्षणिक भागातले प्रश्न असतील, या सगळ्याच समस्या या ठिकाणी भेडसावतात या 4 वर्षामध्ये। प्रामुख्यानं केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आता दोन्ही ठिकाणी महायुतीचं सरकार असल्या कारणानं या ठिकाणी भरघोस निधी आमच्या नेते आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब, आमदार अमल महाडिक साहेब यांच्या माध्यमातून, चंद्रकांत दादांच्या माध्यमातून, हसन मुश्रीफ साहेब, आबिटकर साहेब, म्हणजे जे जे महायुतीचे नेते आहेत त्या सर्व नेत्यांच्याकडून हे निधी कोल्हापूर जिल्ह्यात कसे जास्तीत जास्त खेचून आणता येतील हा प्रयत्न आमचा राहणार। आणि जो काय बॅकलॉग आहे 4 वर्षाचा प्रशासकीय काळामध्ये प्रलंबित असलेल्या कामांचा, तो सोडवण्याचा प्रयत्न 100% आमच्या सभागृहाचा राहील, एवढं सांगतो। तसेच खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात अग्रेसर राहण्यासाठी शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा इत्यादी कामे करण्याचा सल्ला दिला। यावेळी जिल्हा परिषद सदस्या विनिता भोगम, नगरसेवक जयंत पाटील, नामदेव वाईंगडे, तानाजी किल्लेदार, प्रताप पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी रोहन पाटील, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।